इंडिया ऍक्ट पब्लिक झाल्यानंतर त्याच्यामध्ये एससी आणि एसटी यांच्या असणाऱ्या दोन वेगवेगळ्या शेड्यूल्स राज्यभर हे पब्लिश करण्यात आले की कोण एससी आहे आणि कोण ट्रायबल आहे. तशा रीतीने इतर मागासवर्गीय कोण याचा GR त्यावेळेस निघाला नाही. त्याच्यामुळे 1930च्या अगोदरचे जे आहेत त्याला तसा फारसा कायद्याचा आधार नाही असं मी त्या ठिकाणी मानतो. पण मुळात जरांगे पाटील यांच्या ज्या मूळ मागण्या की सगळ्या मराठ्यांना कुणबी करा आणि बाकीचे जे सरसकट मराठ्यांना कुणबीमध्ये येतात, मुळात याच संविधानाला धरून आहेत का? या मागण्या पूर्ण करण्यासाठी आहे का की केवळ राजकीय दबाव तयार करण्यासाठी हे आंदोलन तयार? मी सर आता आपल्यासमोर माजी न्यायाधीश हायकोर्टाचे मार्ला पार्ले आणि बगाजी यांचं जजमेंट मी असताना आपल्यासमोर वाचून दाखवलं. पॅराग्राफ 13 मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की 13 मध्ये असं म्हटलेलं आहे की सगळ्या मराठ्यांना कुणबी म्हणून संबोधिता येणार नाही आणि तसं करणं चुकीचं आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे. त्याच्यामुळे एकदा कोर्टाने निर्णय दिला तर तो फायनल आहे त्या ठिकाणी. त्याच्यामुळे आता कितीही पब्लिकली आपण म्हणायला लागलो की सर्वच मराठा कुणबी आहेत, कायद्याने त्याला काहीच अधिकार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. पण मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही कायद्याच्या चौकटीत बसणारच आरक्षण देतोय, तसाच निर्णय घेतलाय, कायद्याचंच नाव पुढे केलं जातं सरकारकडून. मी आपल्याला आता असताना जे जजमेंट आहे ते वाचून दाखवलेलं आहे. हे मुंबई हायकोर्टाचं जजमेंट जे आहे ते सुप्रीम कोर्टाने कन्फर्म करून दिलेलं आहे. त्याच्यामुळे आता सुप्रीम कोर्टापुढे असणारं मी जसं म्हणालो की रिव्ह्यू पिटिशन नव्हतं किंवा क्युरेटिव्ह पिटिशन सुद्धा नव्हतं. त्याच्यामुळे हा निर्णय फायनल झालेला आहे. त्याच्यामुळे म्हणून मी म्हटलं की भारतीय जनता पक्ष गंडवतोय आणि फसवतोय हे त्यांनी थांबवावं अशी असणारी परिस्थिती आहे. नाही, याच्यामध्ये न्यायालयाच्या मार्फत दबावानं हे आंदोलन प्रयत्न केला तर सरकार तुम्ही फक्त भाजपचं नाव घेताय. सरकार महायुतीचं सरकार आहे. त्यातले जे 2 मराठा उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा समावेश तुम्ही यात का करत नाही? मी याचं करत नाही कारण त्यांना गंडवलेलं आहे आणि फसवलेलं आहे. पण त्यांनाही कळत नाही. त्यांना कळालेलंच नाही. काल सुनील तटकरे म्हणाले माध्यमांशी बोलताना की आम्हाला GRचा अभ्यास करावा लागेल. याचा अर्थ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला विश्वासात घेतलं नाही असं म्हणायचं ते मला माहित नाही. जो जजमेंट दिलेलं आहे कोर्टाचं जजमेंट आहे. जसं तुम्ही ऍडव्होकेट आहात, मनोज जरांगेंसोबत देखील एक ऍडव्होकेटची टीम असते, त्यांच्याही गोष्ट लक्षात आली नसेल किंवा त्यांनी असं मी जजमेंट वाचून दाखवलं, कुठच्या सालचं आहे तेही वाचून दाखवलं, पार्टीज कोण आहे तेही वाचून दाखवलं, 2006 EIR मध्ये कोर्ट झालेला आहे तेही मी असं त्या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे आता हा एका अर्थाने प्रश्न सर्व मराठा कुणबी आहे असा जो इश्यू होता त्याला कोर्टाने फुल स्टॉप केलेला आहे. त्याच्या पुढे जाता येत नाही तुम्हाला. त्याच्यामुळे आम्ही जो म्हणून मगाशी मी जे म्हणालो की वंचित बहुजन आघाडीने जो तोडगा मांडला होता की ओबीसीच्या आरक्षणामधनं मराठ्याला देण्याच्या ऐवजी मराठा समाजाचं वेगळं ताट करून त्याला असणारं आरक्षण द्या तर ते टिकणारं राहील अशी असणारी परिस्थिती आहे. सुद्धा होतं म्हणजे त्यावेळेला लोकसभा निवडणुकीचं सगळं वारं वाहत होतं त्यावेळेला तुमचा संवाद सुद्धा झाला होता. त्यावेळी तुमची ही भूमिका माझी त्यावेळची भूमिका ती आजही भूमिका आमची. तुम्ही त्यांना व्यवस्थित समजावून सांगितली होती. त्यांनी सुद्धा त्यांची मागणी आहे की मराठ्यांना ओबीसी मधूनच आणि कुणबी मधूनच आरक्षण दिलं गेलं पाहिजे. मग ही मागणी ही समाजाला भरकटणारी वाटत नाही का? मी एवढंच म्हणेन त्याच्यामध्ये की भारतीय जनता पक्षाने एका दगडामध्ये अनेक पक्षी मारण्याचा खेळ त्या ठिकाणी केलेला आहे आणि जसजसा वेळ जाईल तसतसं आपल्याला लक्षात येईल की या निर्णयामुळे मोहळ उठून काही जणांना जे आरक्षण मिळत होतं कदाचित त्यांना आरक्षण मिळणार नाही अशी परिस्थिती आहे.